नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर आज आपण सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक डाऊट होता की हा जो MPSCचा ग्रुप सी म्हणजेच जे विद्यार्थी RTO MVI या परीक्षेची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे ग्रुप सीच्या परीक्षेसाठी आयोगाने एक नवीन CBT पॅटर्न आता लागू केलेला आहे. याआधी तुमची जी ऑफलाईन परीक्षा व्हायची तर ती आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा डाऊट होता की ती परीक्षा कशी कशी असेल किंवा त्याचं जे युजर इंटरफेस असतो तो कसा असेल, आपण कशा प्रकारे ती टॅकल करायची. तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण त्यापूर्वी आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे RTO MVI प्रिपरेशनच्या संदर्भात. जर तो व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही अजूनपर्यंत जॉईन नसेल केला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ऑलरेडी त्याच्यामध्ये 900हून जास्त विद्यार्थ्यांनी हा ग्रुप जॉईन केलेला आहे. तर मला वाटतं ती ग्रुपची जी लिमिट असते ती रीच होण्यासाठी 100 काहीतरी विद्यार्थी अजून बाकी आहेत. जर अजूनपर्यंत तुम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला आयोगाचा जो नवीन पॅटर्न आहे CBT पॅटर्न, त्यामधील युजर इंटरफेस कसा आहे ते त्याची आयडिया येईल तुम्हाला. कशा प्रकारे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आणि कशा प्रकारे त्याच्यातले ऑप्शन्स, ते रिव्ह्यू म्हणजे काय असतं, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी छोट्या छोट्या सविस्तरपणे आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण एक टेस्ट सिरीज बद्दल माहिती घेऊया. तर आपलं जे ॲप आहे माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲप, हे प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. या ॲपवरती आपण एक महत्त्वाची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये RTO MVI 2026 या परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची, सर्वात उपयुक्त टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मिळणार काय, तर 20 फुल लेंथ टेस्ट मिळतील. 20 फुल लेंथ, प्रत्येक टेस्टमध्ये तुमचे 100 प्रश्न, म्हणजे जे आयोगाची जो फायनल पेपर असेल त्याच धर्तीवरती आपण ह्या 20 टॉप क्वालिटी फुल लेंथ टेस्ट बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे आयोगाने नवीन CBT पद्धत लागू केलेली आहे त्यानुसार ह्या 20 फुल लेंथ टेस्ट असतील. तेही इंग्लिश आणि मराठी. जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी इंग्लिश लँग्वेज, मराठीमध्ये जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी मराठी लँग्वेजमध्ये ह्या 20 फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल असतील. आणि इन बिटवीन तुम्हाला जर एखादा क्वेश्चन समजला नाही तर तुम्ही इन बिटवीन सुद्धा लँग्वेज चेंज करू शकता आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पाहू शकता. आणि ह्या ज्या टेस्ट असतील तुम्हाला लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईलवरती सुद्धा अटेम्प्ट करता येऊ शकतात. ठीक आहे. तर अजून सर्वात महत्त्वाची या टेस्ट सिरीजमधील सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे प्रत्येक प्रश्नाला डिटेलमध्ये सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि फक्त सोल्युशन नाही तर त्याच्या संदर्भात, त्या प्रश्नाच्या संदर्भात जे काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स असतील तर त्या सुद्धा आपण इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि ह्या ज्या टेस्ट किंवा हे जे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही रिव्हिजन करू शकता मल्टिपल टाइम्स. आणि त्याच्यामध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे टेस्ट सिरीजमध्ये. तर ते काय आहे, त्याचा नक्की फायदा तुम्हाला कसा होणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी शेवटी सांगणार आहे. तर ही झाली आपली टेस्ट सिरीज, जी की आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी या ॲपवरती आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ते फ्री टेस्ट किंवा जे काही पेड टेस्ट आहेत ते एनरोल कशा करायचं त्याच्याबद्दल एक सविस्तर माहिती देतोय. तर आपल्या ॲपमध्ये आपण पेड टेस्ट सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्याच कोर्समध्ये काही टेस्ट आहेत ज्या की फ्री आहेत. तुम्हाला जर डेमो अटेंड करायचा असेल तर त्या फ्री टेस्ट ज्या आहेत त्या नक्की अटेम्प्ट करू शकता. त्याच्याहून तुम्हाला टेस्ट सिरीजची क्वालिटी काय आहे, डिटेल सोल्युशनमध्ये आपण काय प्रोव्हाइड केलेलं आहे ते सुद्धा कळेल. एनिवे मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी जे विद्यार्थी मोबाईलवरती टेस्ट देऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी, मोबाईल युजरसाठी कसं त्यांनी एनरोल करायचं आहे, सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी हे ॲप आहे, प्ले स्टोअरवरून तुम्हाला इन्स्टॉल करायचे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरून ते लॉग इन करायचं आहे. तुम्हाला एक OTP येईल आणि मोबाईल नंबरवरतून तुम्हाला हे ॲपमध्ये लॉग इन करायचं, रजिस्टर करायचं तुमचे नाव वगैरे टाकून. त्याच्यानंतर RTO MVI 2026 20 फुल लेंथ टेस्ट सिरीज असं एक कोर्स तुम्हाला बॅनर दिसेल. त्या बॅनरवरती क्लिक करून तुम्ही त्या कोर्समध्ये जाऊ शकता. आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर जे कंटेंट आहे त्या कोर्सचं, त्या कंटेंटवरती क्लिक करून तुम्ही ते सर्व कंटेंट पाहू शकता. त्याच्यामध्ये पेड टेस्ट सिरीज आहेत, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहेत, फ्री जे काही आपण कंडक्ट करतो त्या फ्री टेस्ट सुद्धा आहेत, त्या तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर हे आहे मोबाईल युजरसाठी. तुम्ही याला लागलं त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप आहे डेस्कटॉपवरती ते टेस्ट देऊ शकतात. तर त्यांच्यासाठी एक URL आहे web.classplusapp.com. तर या URL वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक ORG कोड, ऑर्गनायझेशन कोड आहे, हा PGVUX हा कोड टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर अगेन सेम तुम्हाला हा कोर्स दिसेल, RTO MVI 2026 20 फुल अँड टेस्ट सिरीज. या कोर्सवरती क्लिक करून अगेन कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला पेड टेस्ट असतील किंवा फ्री टेस्ट असतील त्या तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. काही डाऊट असेल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. तुमची क्वेरी जी आहे ती तात्काळ रिझॉल्व्ह केली जाईल. ठीक आहे. ह्या फ्री टेस्ट आहेत या नक्की अटेम्प्ट करा. त्याच्यानुसार तुम्हाला क्वालिटी टेस्टची काय क्वालिटी आहे त्याचा अंदाज येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही टेस्ट सिरीज आहे. तर तुम्हाला एक लाईव्ह डेमो मी देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचा पार्ट म्हणजे सध्या ह्या 2 दिवसांसाठी शनिवार आणि रविवार याच्यासाठी टेस्ट सिरीजची जी किंमत आहे ती 599 रुपीज आहे. तर या 599 मध्ये तुम्हाला एक कुपन कोड दिलेला आहे. कुपन कोड वापरायला तुम्हाला MyGovTrack. तर MyGovTrack नावाचा कुपन कोड जर तुम्ही यूज कराल तर तुम्हाला 500 रुपीज ऑफ या 2 दिवसासाठी मिळणार आहे. तर डिस्काउंटेड प्राइस आहे ही 599. तर याच्यामध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. सर्वात आधी क्वालिटी चेक करा. टेस्ट सिरीजमध्ये जे डिटेल सोल्युशन्स जे काही कन्सेप्ट दिलेले आहेत त्या फ्री टेस्ट अटेम्प्ट करून तुम्ही क्वालिटी चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडली असल्यास एनरोल करू शकता. तर एक लाईव्ह डेमो मी दाखवणार आहे. तर पाहूया. तर हा डेमो जो आहे तो मी लॅपटॉपवरती दाखवत आहे. तर बघा, तुम्ही जेव्हा मी जे स्टेप सांगितलेले आहेत त्या फॉलो केल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, एक स्टुडंटचा अकाउंट आहे हे, तर लॉग इन केल्यानंतर एक स्टोअर नावाचा ऑप्शन दिसतो. या स्टोअर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला आणि सर्वात पहिली जी टेस्ट सिरीज आहे RTO MVI 2026 ऑनलाईन टेस्ट सिरीज, तर यावरती या कोर्सवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सध्या याची प्राइस जर तुम्ही पाहू शकता 1073 रुपीज ही प्राइस आहे. जर तुम्हाला डिस्काउंट कुपन वापरायचा असेल तर या कोर्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथे राईट साईडला कुपन कोड अवेलेबल, मोबाईलमध्ये तुम्हाला सुद्धा कुपन कोड अवेलेबल आहे. तर कुपन कोड अवेलेबल मध्ये जर तुम्ही व्ह्यू ऑल केलात तर तुम्हाला हे MyGovTrack नावाचं कुपन कोड दिसेल. तुम्हाला फक्त अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर त्याची प्राइस 599 होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. तर डेमो टेस्ट सिरीज मी दाखवत होतो. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोल केलेली आहे. तुम्हाला जर टेस्ट अटेम्प्ट करायचे असतील, क्वालिटी मटेरियल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. तर पहा, एक कंटेंट नावाचा ऑप्शन आहे इथे लेफ्ट साईडला. त्या कंटेंटवरती क्लिक करायचं. तर या टेस्ट सिरीजमध्ये किती काय कंटेंट आहेत ते तुम्हाला मिळेल आणि फक्त हा जो फोल्डर आहे 20 फुल लेंथ मॉक टेस्ट बायलँग्वेज, तर हा फक्त पेड कंटेंट आहे. बाकी सगळं जे काही मी या कोर्समध्ये अपलोड करेल ते सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व मटेरियल फ्री असेल. भलेही त्याच्यामध्ये काही नोट्स असतील, फ्री टेस्ट असतील, काही महत्त्वाचे चॅप्टर्सची लिस्ट असेल, तर सर्व काही मटेरियल फ्री आहे. फक्त फुल अँड टेस्ट ज्या आहेत क्वालिटी वाईज तर त्या फ्री त्या पेड टेस्ट सिरीज आपण ठेवलेल्या आहेत. बाकी सर्व मटेरियल फ्री असेल. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही. तर सर्वात पहिली ही एक सॅम्पल टेस्ट मी इथे अपलोड केलेली आहे. त्यावरती तुम्हाला अटेम्प्ट करायची. तर कशा प्रकारे टेस्ट असेल MPSC मध्ये तर तुम्हाला सांगतो मी. सॅम्पल टेस्ट अटेम्प्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक जनरल इन्स्ट्रक्शन्स देईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये MPSCचा जे CBT पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचेच इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला असतील. तर बघा, ह्या जनरल इन्स्ट्रक्शन असेल म्हणजे रिव्ह्यूचा ऑप्शन काय आहे, नॉट आन्सर्ड, नॉट अटेम्प्टेड, ते वेगवेगळ्या कलर्सने दाखवलेलं आहे. हे तुम्हाला खाली स्क्रोल करून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सुद्धा तुमचं ड्युरेशन वगैरे जे काय असेल, याच्यामध्ये फक्त 25 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे ड्युरेशन कमी ठेवलेलं आहे मी. तर पहा, तुम्हाला चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज ही चूज करायची आहे. जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल तर मराठीमध्ये चूज करू शकता किंवा इंग्लिश, आणि किंवा जर तुम्हाला इन बिटवीन लँग्वेज तुम्हाला शिफ्ट करायचे असेल ते सुद्धा तुम्ही चूज करू शकता. आता सध्या मी मराठीमध्ये सिलेक्ट करतोय डिफॉल्ट लँग्वेज. इथे डिक्लेरेशन मध्ये चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगिन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची टेस्ट सिरीज तुमची चालू होईल. याच्यामध्ये तुम्ही हे थोडं झूम आउट केलेलं आहे, मी झूम इन केलेलं आहे. तर अशा प्रकारचा युजर इंटरफेस तुम्हाला तुमच्या MPSCच्या फायनल एक्झाम मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. सर्वात आधी टेस्टचं नाव आहे. सेक्शन्स तिथे नसतील. 100 प्रश्न असतील. 100 मार्कांसाठी एक्झाम असेल.
क्वेश्चन अशा प्रकारे दिलेला आहे. हा मराठीमध्ये क्वेश्चन आहे. जर तुम्हाला तुमची लँग्वेज चेंज करायची असेल तर इथे बघू शकता व्ह्यू इन मराठी किंवा इंग्लिश. इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिश केलं तर तुमची इंग्लिशमध्ये लँग्वेज येईल. कारण कसं असतं, काही काही टेस्ट सिरीजमध्ये काय करतात की इथे मराठीचं क्वेश्चन आहे, त्याच्याच खाली ब्रॅकेटमध्ये इंग्लिश देतात. ते खूप गोंधळ होऊन जातो की वाचायचं काय नेमकं. मग काय होतं, जर एखादा विद्यार्थी आहे त्याने फक्त आणि फक्त मराठीमध्ये प्रिपरेशन केलं आणि त्याने टेस्ट सिरीज जेव्हा तो अटेम्प्ट करतोय वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू, जर त्या टेस्ट सिरीजमध्ये मराठीमध्ये प्रिपरेशन करणारा विद्यार्थी जेव्हा वाचतो, आता समजा मी वाचतोय, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ऑप्शन ते पहिलं स्टेटमेंट आहे 1867 मध्ये मुंबईच्या प्रार्थना समाज 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रार्थना समाजाच्या नेत्यांनी जाती व्यवस्थेचा आणि अस्पृश्यतेचा प्रथेचा निषेध केला. तर मराठीमध्ये विद्यार्थी जो प्रिपरेशन करतोय तर त्याच्यासाठी जर या ब्रॅकेटमध्ये जर आपण इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन टाकला तर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतो, डिस्टर्बन्स होऊ शकतो. मग तो भलतंच इंग्रजीमध्ये काही वर्ड्स असतील ते त्याच्या डोक्यात घुसणार, त्याचं डिस्ट्रॅक्शन होणार. जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल तर क्वेश्चन मराठीमध्येच वाचा. जर एखाद्या वेळेस काही अडलं, इंग्लिशमध्ये काय असेल त्याचा अर्थ किंवा मराठीमध्ये काय असेल अर्थ, त्या केसमध्ये तुम्ही स्विच करू शकता. ठीक आहे. म्हणजे इथे जर ब्रॅकेटमध्ये इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन टाकला किंवा ऑप्शन्स इंग्लिशमध्ये टाकले तर ते कन्फ्युजन होऊ शकतं, तुमचा वेळ जास्त जाऊ शकतो. जर प्रत्येक क्वेश्चन मागे काही सेकंड्स जरी गेले तरी 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि या इंग्लिश मराठीच्या नादात जर तुम्ही 5 ते 10 मिनिट जरी वाया घातले तर तिथे तुमचा लॉस नक्कीच होणार आहे. तर जे विद्यार्थी मराठीमध्ये प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी मराठी स्पेसिफिकली आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे. इंग्लिशमध्ये जायचं आणि फक्त इंग्लिशचे विद्यार्थी इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचणार. जर काही अर्थ समजला नाही त्या केसमध्येच तिथे जाऊन मराठीमध्ये बघणार आणि मराठीचं ऑप्शन वाचणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे. तर बघू शकता याचं क्वेश्चन आपण रॅन्डम चूज करू. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करू शकता. एक ऑप्शन आहे तुमचं सेव्ह आणि नेक्स्ट. सेव्ह म्हणजे तुमचा प्रश्न सेव्ह होईल आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या प्रश्नावर जाईल, म्हणजे हा क्वेश्चन तुमचं मार्क कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? दर्पण, मराठा, केसरी, ज्ञानप्रकाश. तर ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आपण हे चूज केलं, पण आपल्याला माहिती नाही की माझं हे प्रश्न करेक्ट आहे किंवा नाहीये. आपण काय करू, म्हणजे विद्यार्थ्यांची अशी स्ट्रॅटेजी असते की सुरुवातीला जे क्वेश्चन्स इझी वाटतात त्यांचे टिक करायचं, नेक्स्ट करायचं, टिक करायचं, नेक्स्ट करायचं. पण समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला हा क्वेश्चन अडकला, त्याला वाटते की मे बी बी असू शकतं किंवा मे बी सी असू शकतं ऑप्शन, तर काय करणार, मार्क फॉर रिव्ह्यू करणार. आता मी जर मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट केलं तर हे अशा प्रकारचं कलरमध्ये ते मार्क फॉर रिव्ह्यू ऑप्शन येणार, जेणेकरून जेव्हा तुमचे 100 प्रश्न अटेम्प्ट होतील आणि जेव्हा तुम्ही परत या क्वेश्चनच्या समरीकडे बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपण हा क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू केला तर याला परत आपण व्हिजिट करू आणि काय फायनल आहे आन्सर याचं ते फायनल करून नेक्स्ट करून टाकू. ठीक आहे. आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलं तर हा क्वेश्चनचा आन्सर सुद्धा तुमचं कन्सिडर होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे एक ऑप्शन सुद्धा तुमच्या एमपीएससी सीबीटी पॅटर्न मध्ये असेल, जे की आपल्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. अशा प्रकारे नेक्स्ट करून तुम्ही एक रॅन्डम मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्ही चूज करून मार्क फॉर रिव्ह्यू सुद्धा करू शकता किंवा सेव्ह अँड नेक्स्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या कलरमध्ये, आणि जर एखादा क्वेश्चन तुमचा अनअटेम्प्टेड आहे, समजा मी डायरेक्ट पुढे गेलो, ठीक आहे, तर रेड कलरमध्ये दिसेल नॉट आन्सर्ड, म्हणजे हा प्रश्न तुम्ही सोडवलेला नाहीये. जर तुम्हाला परत यायचं असेल तर या क्वेश्चन वरती येऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपली टेस्ट सिरीज आहे. मराठीमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रिपरेशन करत असेल ते मराठीमध्ये प्रॉपरली वाचून तुम्ही उत्तरं देऊ शकता. ठीक आहे. आता समजा तुम्ही अशा प्रकारे सर्व प्रश्न सोडवलेत. ठीक आहे. मॅथ्सचे सुद्धा क्वेश्चन्स आपण दिलेले आहेत. एक मिनिट, तुम्हाला स्टार्टिंग पासून सर्व क्वेश्चन्स दाखवतो. सॅम्पल टेस्ट आहे, तुम्ही अटेम्प्ट करू शकता फ्रीमध्ये. इतिहास, भूगोल, सर्व अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सायन्स, सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स आपण या टेस्ट सिरीज मध्ये सॅम्पल म्हणून दिलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ही टेस्ट आहे. टोटल 25 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न सविस्तर आणि एकदम क्लिअर दिसेल असा आपण टॉप क्वालिटीचे क्वेश्चन्स इथे चूज केलेले आहेत. मॅथ्स, रिझनिंग सर्व काही याच्यामध्ये घेतलेलं आहे. जेव्हा हे सर्व तुम्ही अटेम्प्ट कराल, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहायचं असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन्स त्याच क्वालिटीमध्ये आपण तिथे दिलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये. आणि तुमची टेस्ट अटेम्प्ट करून झाल्यानंतर तुम्ही इथे सबमिट करू शकता.
टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक इथे सबमिट युअर टेस्ट एक फायनल पॉपअप विचारेल की नंबर ऑफ क्वेश्चन्स किती होते, त्याच्यामध्ये किती आन्सर केले, किती नॉट आन्सर्ड केले, मार्क फॉर रिव्ह्यू किती केले आणि नॉट व्हिजिटेड किती केले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर एक तुम्हाला रिझल्ट म्हणून एक अनालिटिक्स तुम्हाला इथे तुमचं परफॉर्मन्स समरी दिसेल. त्याच्यामध्ये पाहू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केली आतापर्यंत ही फ्री सॅम्पल टेस्ट. तर रँक किती आहे तुम्हाला कळेल, तुमचा स्कोर किती आला ते कळेल, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, नॉट अटेम्प्टेड ते सर्व कळेल, अॅक्युरसी किती होती आणि पर्सेंटाईल किती होते. त्याच्यानंतर जर सेक्शन्स असतील तर सेक्शनल समरी कळेल, पण आपल्याकडे एकच सेक्शन आहे त्याच्यामुळे असा जे रँकर्स आहेत त्यांची नावं सुद्धा तुम्हाला इथे कळतील की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला किती आहेत आणि बाकीच्या टॉप रँकरला किती आहेत, तुमचं कंपॅरिझन टॉपर सोबत किती आहे, ते सर्व तुमचं सर्व डिटेलमध्ये अनालिसिस इथे तुम्हाला मिळेल. ठीक आहे, पण आता सर्वात महत्वाचा पार्ट जे की आहे आपल्या टेस्ट सिरीज मधला ते म्हणजे सोल्युशन. तर बघा सोल्युशन मध्ये जेव्हा तुम्ही सोल्युशन वरती क्लिक करा तेव्हा रिव्हिजन सुद्धा तुम्ही मल्टिपल टाइम्स करू शकता. तुम्हाला असं नाही की पूर्ण टेस्ट सिरीजची तुम्हाला अटेम्प्टची संख्या वाढवून द्यायची. तुम्ही क्वेश्चनचं रिव्हिजन प्रत्येक म्हणजे अनलिमिटेड टाइम्स तुम्ही रिव्हिजन करू शकता. तुम्हाला हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असेल तर पहा परत अटेम्प्ट करू शकतो मी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट, ए बी. त्याच्यानंतर वाचायचा क्वेश्चन परत तुम्ही जर तुम्हाला परत रिव्हिजन करायचं असेल रिव्हिजन करू शकता, किंवा नुसतं सोल्युशन जर पाहायचं असेल तर सोल्युशन इथे बघा री अटेम्प्ट क्वेश्चन वरती जर मी डिसेबल केलं तर परत ते री अटेम्प्टचं ऑप्शन ओपन होईल. अटेम्प्ट करायचं असेल करू शकता किंवा डायरेक्टली ऑफ करायचं आणि मग सोल्युशन पाहायचं. तर बघा इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन अशा प्रकारे इथे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये 2 स्टेटमेंट्स दिलेले होते ए आणि बी. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी करेक्ट. तर बघा याच्यामध्ये डिटेल्ड सोल्युशन आपण कसं प्रोव्हाइड केलं. स्टेटमेंट ए इज करेक्ट, तर स्टेटमेंट ए का करेक्ट आहे त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. स्टेटमेंट बी का करेक्ट आहे त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर आरटीओ एमबीए एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, एक्झामच्या दृष्टिकोनातून आरटीओ एमबीएच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचे पॉइंट्स आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला मराठीमध्ये पाहायचं असेल तर त्याचं मराठीमध्ये सुद्धा त्याच प्रकारचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आता पहा विधान ए योग्य आहे, का योग्य आहे त्याचं डिटेलमध्ये सविस्तर उत्तर पहा. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, कुठे झाली आणि कुणी केली. आत्माराम पांडुरंग यांनी केली. त्यांच्यासोबत कोण होतं, दादोबा पांडुरंग, भास्कर पांडुरंग हे सहकार्य होते. यांच्या सहकार्याने यांची स्थापना झाली. ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन केली, म्हणजे सविस्तर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. विधान बी का बरोबर आहे. प्रार्थना समाजाचा मुख्य हेतू काय होता, त्यांनी कुठल्या प्रथेचा तीव्र निषेध केला त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर उत्तर दिलेलं आहे. आणि आरटीओ एमबीए परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे काय आहेत, प्रार्थना समाजाचे मुख्य 4 स्तंभ कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर सुबोध पत्रिका जे मुखपत्र होतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इतर संबंधित महत्वाच्या संस्था डिप्रेस्ड क्लासेस मिशन, आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई यांनी काय त्याच्यामध्ये भाग घेतलेला, आणि बऱ्यापैकी यांनी सविस्तर उत्तर आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये प्रोव्हाइड केले. आणि हे एका प्रश्नाचं नाही, हे प्रत्येक प्रश्नासाठी आपण सविस्तर उत्तर दिलेले आहेत. तर पहा सेकंड क्वेश्चन जो होता तो गोपाळ गणेश आगरकर यांच्या साप्ताहिकाबद्दल होता. तर पहा केसरीमध्ये जे वैचारिक मतभेद होते लोकमान्य टिळकांचे आणि यांचे, तर त्यांच्याबद्दल सुद्धा सुधारकची स्थापना कशी झाली, आरटीओ एमबीए परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा दिलेले आहे. मराठा वर्तप्रताबद्दल माहिती दिलेली आहे, सुधारक. त्याच्यानंतर त्यांनी जे स्थापन केले डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे. आगरकरांची गाजलेली वाक्य ज्याच्यावर परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न, तर हे वाक्य, महत्वाचे ग्रंथ, पुस्तके, असं बाकीच्यांसारखं एका लाईनमध्ये किंवा 2 लाईनमध्ये आपण डिटेल सोल्युशन असं दिलेलं नाहीये. डिटेल सोल्युशन याचा अर्थ असतो की सर्व डिटेलमध्ये विथ एक्स्ट्रा कन्सेप्ट, जे की तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्ही क्वेश्चनचं डिटेल सोल्युशन जर वाचलं तर तुमचा तो पूर्ण टॉपिक कव्हर व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आपण ह्या टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत. आणि आता जे मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलं होतं की सेव्ड ऑप्शन, याचं सर्वात महत्वाचं फीचर या टेस्ट सिरीजचं म्हणजे काय, की समजा हा क्वेश्चन तुम्हाला सर्वात महत्वाचा वाटला किंवा तुम्हाला असं वाटलं की या क्वेश्चनचं सोल्युशन मी आता वाचलेलं नाहीये, मला नंतर रिव्हिजनच्या वेळेस मला हे या क्वेश्चनचं सोल्युशन वाचायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, इथे सेव्ह नावाचा ऑप्शन आहे. या सेव्ह नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमचा हा क्वेश्चन जो आहे तो सेव्ह होतो. आणि सेव्ह क्वेश्चन तुम्ही नंतर वाचू शकता. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन महत्वाचा वाटला तर फक्त सेव्ड वरती क्लिक करायचं,
आणि मग तुम्ही नंतर क्वेश्चन वाचू शकता. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांचे डिटेलमध्ये सोल्युशन दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला आरटीओ परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे, इम्पॉर्टंट पॉइंट्स हे सुद्धा दिलेले आहेत. पाहू शकता प्रत्येक प्रश्नासाठी आहे, सर्व प्रश्नांसाठी टेबल, म्हणजे ज्या प्रश्नांसाठी गरज आहे सविस्तर उत्तर आपण या टेस्ट सिरीज मध्ये प्रत्येक प्रश्नासाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, बॅकमध्ये जायचं. त्याच्यानंतर गो टू टेस्ट, अगेन बॅकमध्ये, आणि इथे जे ऑप्शन होतं तुमचं सुरुवातीला कंटेंटच्या खाली सेव्ड क्वेश्चन, आता जो आपण क्वेश्चन एक सेव्ह केला, तर पहा तुम्ही रिव्हिजनच्या वेळेस हे सेव्ह क्वेश्चन रिव्हिजन करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस टेस्ट रिव्हिजन करायचं असेल तर डायरेक्टली व्ह्यू रिपोर्टमध्ये जायचं आणि सोल्युशन्समध्ये जायचं, आणि तुम्ही कितीही वेळा कितीही क्वेश्चन्स रिव्हिजन करू शकता. अनलिमिटेड टाइम्स तुम्ही रिव्हिजन करू शकता. फक्त तुम्ही ह्या बटनवरती क्लिक करून तुम्ही रिव्हिजन करायचे किंवा डायरेक्टली सोल्युशन वाचायचे याच्यावर डिपेंड आहे. रिअटेम्प्ट क्वेश्चन एनेबल असेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, डिसेबल असेल तर ते डायरेक्टली सोल्युशन तुम्हाला वाचता येईल. ठीक आहे, एनेबल करायचं, अटेम्प्ट करायचं, डिसेबल करायचं, सोल्युशन वाचायचं. आणि सेव्ड क्वेश्चन वाचायचे असतील तर तुम्ही परत गो टू टेस्टमध्ये जायचं, सेव्ड क्वेश्चनवरती क्लिक करायचं, आणि हा जो क्वेश्चन आहे याच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली त्या टेस्टवरती जाल, आणि हा जो तुमचा सेव्ड क्वेश्चन होता आता जो आपण सेव्ह केला, मराठी लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. रेट द टेस्ट, टेस्टला रेट कर असेल तुम्ही देऊ शकता, किंवा एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, डाऊट असेल तर तुम्ही रिपोर्ट सुद्धा करू शकता. तुम्हाला वाटत असेल फॉर्मॅटिंग इश्यू आहे, रॉंग आन्सर आहे, किंवा जे काही ऑप्शन असतील तुमचे त्याच्यावरती तुम्ही रिपोर्ट सुद्धा करू शकता. त्याचं सुद्धा सोल्युशन तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल. तर अशा प्रकारची ही MPSC लेवलची CBT परीक्षा जी टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, आणि त्याची प्राइस तुम्हाला जर कुपन कोड यूज करायचा असेल तर तुम्ही या 2 दिवसामध्ये एनरोल करू शकता विथ द कुपन कोड. कुपन कोड यूज केलं तर तुम्हाला 500 रुपीज ऑफ मिळणार आहे. म्हणजे उद्या रात्री 12 पर्यंत ही कुपन कोड व्हॅलिड आहे. तर तुम्ही 599 रुपीजमध्ये ही टेस्ट सिरीज एनरोल करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एनरोल कसं करायचं, तर मोबाईल युजरसाठी ह्या स्टेप्स आहेत. माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲप आहे ते की प्ले स्टोअरमधून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, आणि जे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप युजर्स आहेत त्यांच्यासाठी एक URL डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या URLला क्लिक करून लॉग इन करायचे, नंतर तुम्ही लॅपटॉप डेस्कटॉपवरती सुद्धा ह्या टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप अजूनपर्यंत जॉईन नसेल केला तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचे आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे. व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काही आपण फ्रीचा टेस्ट आपण अपलोड करतो आपल्या कोर्समध्ये त्याच्याबद्दलची माहिती, किंवा काही महत्त्वाचे क्वेश्चन्स, त्याचे कन्सेप्ट्स, डिटेल्ड सोल्युशन हे आपण प्रोव्हाइड करत असतो रेग्युलरली. त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला नक्की होईल. तर जे विद्यार्थी सिरियसली RTO MVI या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी नक्कीच ही टेस्ट सिरीज एनरोल करायची आहे, आणि ह्या टेस्ट अटेम्प्ट करून नक्कीच तुमचा स्कोर वाढेल याची गॅरंटी माझी. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. काही क्वेरीज असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ॲडमिनला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.